पहिला चेंडू मिस्टर डेलमॉन पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेला हॉफटमला चेंडू पिच केला होता, सुंदर फटका होता, तिथे मात्र शतरक्षणाला चकून चेंडू मात्र इंटू द गॅप, थांबणार नाही हा चेंडू. हा येतो पहिल्या चेंडूवर चौकार. पहिल्याच चेंडूवर 4 धावेची मोहर उमटवतोय. श्रीगणेश मात्र होतोय 4 धावेचा. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. डेलमॉन मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेला चेंडू फ्लाय करायचा होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहतो. स्टंपकडे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डेलमॉनची खासियत आहे, चौकाराला देखील षटकाराला देखील स्वतःला कसं कमबॅक करावं ना ते त्याला माहिती आहे. कारण बरेच सारे टेनिस विश्वात त्याने उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. ते उन्हाळे पावसाळे पाहिले तर म्हणजे अनुभव बराच सारा आहे या खेळाडूवर, आणि तो अनुभव मात्र मैदानात दाखवतोय. विघ्नेशच्या बॅट मधून जरूर एक चौकार आलाय. पहिल्याच चेंडूवर 4 धावेची मोहर उमटवताना पाहायला मिळालं होतं, परंतु सेकंड चेंडू पाहायला गेले तर निर्धाव हातात. इथे मात्र फ्लश करायचं होतं, परंतु मिस टायमिंग शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. परंतु इथे मात्र कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर. परंतु इथे मिळते 2 रन. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली फलकावरती. 6 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावसंख्या फलकावरती लागतायत. आज मात्र प्रशांत घरात इथे मात्र उपस्थित आहेत नाही आहेत. मोठ्या स्पर्धेत तो मात्र खेळणार आहे. परंतु इथे मात्र वेलकम प्रशांतजी, तुमचं देखील सहर्ष स्वागत. प्रशांत घरात म्हटलं तर एक टेनिस विश्वातील पडलेलं स्वप्न, आणि ते स्वप्न म्हणजे प्रशांत घरात. इथे मात्र कार्पेट लाईनने चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. मैदानाला मात्र गुदगुळे करत चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. मिस टायमिंग झालं होतं, क्षेत्ररक्षण थोडंसं मिसफिल्ड होताना पाहायला मिळते, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. या 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली फलकावरती. 8 धावा. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. प्रशांत घरात वेलकम जी, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. इथे मात्र क्रश करतोय मिड ऑफच्या दिशेने चेंडू मात्र पिच होताना पाहायला मिळते, परंतु इथे मात्र मिसफील्ड झाले. हा येतोय मोके पे चौका. वेलकम बॅक. खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चौकार खेचलाय. इथे मात्र धावसंख्या फलकावर लागते 12 धावा. यावेळेला सरळ बॅटने खेळायचा होता. मिड ऑन आणि मिड ऑफच्या अगदी जवळून चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते, परंतु कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट जसं म्हटलं जातं त्याच पद्धतीने कॉल झाला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागते 14 धावा. 1 षटकाचा खेळ संपला गेला. इथे मात्र ह्या षटकाचा विचार केला तर 2 चौकार आलेत आणि 3 चेंडूवर दुहेरी आले. धावसंख्या फलकावर लागते 14 धावा. 1 षटक संपला गेलाय.
वेलकम बॅक. 14 धावसंख्या फलकावरती लागतायत. एक षटक संपला गेलाय. चार्ल्स मॅन ऑफ द मॅचचा हिरो म्हणून ठरला गेला होता. गेल्या मॅचचा अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो गोलंदाजी तेवढी साधीशी झाली नव्हती, परंतु फलंदाजी काय कमालीची केली होती. चौकार षटकाराची आतेजबाजी त्याने मात्र दाखवली गेली होती. इथे मात्र दुसरा षटक घेऊन आला मिस्टर चार्ल्स. ह्या वेळेला मात्र कशा पद्धतीने चाल करेल तेवढंच प्रेक्षणीय असेल. इथे मात्र खूप छान फटका सजवायचा होता. तिथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षण नसेल. हा येतोय वन बाउन्स, बाउंड्री क्लिअर करून टाकणारा चौकार. टेनिस विश्वाचा अर्थात राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. अर्थातच प्रशांत घरत मात्र त्याच खेळताना पाहायला मिळेल लाईव्ह ऍक्शन मध्ये. यावेळेला फुल लाईन खेळायचा होता, परंतु चेंडू थोडा खाली राहिला होता. बॅटची कडा लागते. पंचांचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. इथे मात्र 1 रन मिळेल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागते. 19 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. या बात आहे. अब्राम डिव्हिलियर्सची आठवण करून ठेवणारा हा फटका सीमारेषेच्या बाहेर जातो. 360 वंडरफुल षटकार. फटका खेळलाय सुंदर. आपण रिप्ले ऍक्शन मध्ये जरूर पाहू शकाल. या फटक्याला पूर्णपणे सजवला गेला होता. फटका अप्रतिम रूम बनवला आणि फ्रेश केला. बॅटीचा पूर्णपणे क्रश ओपन केला आणि चेंडूला आउट ऑफ द पार्क पाठवलं. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक ठोकलेत का तर नक्कीच. प्रकाश दादाच्या माध्यमातून 3 चेंडू मागे 3 चेंडू षटकार ठोठावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र पुन्हा एकदा क्रश ओपन केलाय फळीचा, परंतु मिस टायमिंग राहिला गेलाय. इथे मात्र जेल सुटल्यानंतर इथे मात्र हृदयाची स्पंदने वाढली गेलेत. आता मात्र चांगला फटका होता, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. ऑफच्या दिशेने जेल सुटला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. आतापर्यंत 33 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असेल या षटकातला. दुसरे षटक घेऊन आला गोलंदाज मिस्टर चार्ल्स. चार्ल्सना मात्र 2 चेंडू मागे 2 षटकार ठोठावले होते. इथे मात्र पुन्हा एकदा मिसटायमिंग फटका राहायला गेला. चेंडू बराच हवेत आहे, परंतु जेल घ्यायची संधी आहे, नाही सोडणार मी, हे मात्र दर्शवलंय. एक चूक झाली होती, परंतु पुन्हा एकदा चूक होणार नाहीये. धन्यवाद प्रशांत घरत फाईट रिजेट मैदानाच्या मध्ये सध्या आला आणि त्याच्यासाठी एक पारितोषिक आलंय.
डोंगरपाडा गावातील आमचे एक जवळीक मित्र आकाश घरत अक्षय 11 संघाचे, तर त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलेत. बॅक टू बॅक 3 षटकार प्रशांत घरत यांच्या बॅटमधून आलेत, तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहेत. आणि नुकताच आपण पाहिलं तर वसई येथे एक नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहेत. एकच वादा आमच्या पक्या दादा यांच्याकडून आहेत. 3 6 साठी 1000 रुपये. 3 षटकार प्रशांत घरतच्या बॅट मधून आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहेत. आणि हा खेळाडू आज अर्नाळापुरती मर्यादित नव्हे तर 7 समुद्र पलीकडे खेळून आलाय. तो प्रशांत घरत या मैदानावरती आलाय. चिखल डोंगराच्या मैदानावरती, सर्वेश्वरच्या मैदानावरती प्रशांत घरत इन ऍक्शन मध्ये पुण्यात आपल्याला पाहायला मिळतील. चिराग, नक्कीच प्रशांत घरत एक नाव नसून एक ब्रँड तयार झालाय. आज अर्नाळा गावात जर पाहायला गेलं तर आवर्जून नाव घेतलं जातं, परंतु इथे मात्र मिस्टर फटका राहायला गेलाय. जेल घ्यायची संधी आहे, इथे मात्र जेल सुटला गेलाय. हृदयाची स्पंदने जरूर वाढली गेली होती, आता मात्र जेल सुटला गेलाय. 33 धावा फलकावरती लागतायत. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 34 धावा फलकावरती लागतात आणि 2.1 चेंडूचा खेळ झालाय. धनंजयजी, येस, प्रशांतला आपण पाहिलं नुकताच नरवीर चिमाजी अप्पा चॅम्पियन ट्रॉफी वसईच्या मैदानावरती 6,66,000 खास करून रुपीज आपण ते प्राइस पाहू शकतो. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळून तो आता नुकताच दाखल झालात. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. टेनिस क्रिकेटमध्ये कमी असे खेळाडू आहेत ज्यांच्या नावाचे सॉंग्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील एक खेळाडू आहे प्रशांत घरत, ज्याच्या नावावरती मात्र रचले गेलेले सॉंग्स देखील आपण डीजेच्या माध्यमातून यापूर्वी ऐकल्यात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चार्ल्स गावद्या, इथून डेलमोन आहेत. डेलमोन गावद्या, डेलमोनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. प्रशांत ब्रँड ऑफ वर्णाळा, ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट, त्याच्या बॅटमधून सीमारेषा बाहेर षटकार. पहा कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रशांत घरतच्या बॅट मधून आलेला षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रशांत एक ताबडतोब बॅट्समॅन आहेत. मैदानाच्या आतमध्ये कधी आक्रमण करायचं बरोबर प्रशांतला माहित आहे. काल रात्रीचं क्रिकेट आपण पाहिलं तर जुचंद्रच्या मैदानावरती खास करून मुख्यमंत्री चषकामध्ये 11 बाईकची असलेली स्पर्धा आणि 11 बाईकच्या स्पर्धेमध्ये 49 धावेची इनिंग आपण प्रशांतची पाहिली. फक्त एक धाव तो अर्धशतकापासून दूर राहिलात. तिथून मात्र नॉट आउट इनिंग प्रशांत घरत आपण या खेळाडूची पाहिली होती. आज पुन्हा या चिखल डोंगराच्या मैदानावरती आल्यात. अभिमानाची गोष्ट आहे. प्रशांत घरत आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. जो खेळाडू आज अगदी आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा मागच्या वर्षामध्ये सुप्रीमो चषक ज्याने गाजवली होती तोच खेळाडू पुन्हा त्या मैदानावरती दाखल झालाय. धावा धावफलकावरती 40 धावा. आमचे एकच वादा खास करून पक्यादादांच्या माध्यमातून 1000 रुपये 3 षटकारांसाठी आहेत. आणि डोंगरपाडा गावचे अक्षय 11 संघाचे आकाश घरत यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. एक षटकार आलाय, एक आलाय, समोर खेळला, फटका छान खेळला. पुन्हा चेंडू क्षेत्ररक्षक प्रमोद ली याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. प्रमोद लीने घेतली कॅच, मिळाली विकेट. प्रशांत घरत बॅक टू डग आउट गॉन. डेलमोनचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. षटकाराला देखील कमबॅक कसा करावं हे जरूर त्याला माहिती आहे. प्रशांत जरी माझ्या समोर असला तरी मी मात्र धीर सोडणार नाहीये हे मात्र त्याने दर्शवलंय. खूप छान खेळ मैदानात पाहायला मिळते. डेलमोनचं कौतुक कशा पद्धतीने करतील सर? आणि आणखीन एक गोष्ट आहे, म्हणजे हे दोन संघाच्या अपोजिटला खेळतात ना, बऱ्याच वेळेला एकाच संघामध्ये देखील खेळताना पाहिलं. प्रशांत, डेलमोन, तिथून आपण पाहिलं होतं अमित, खास करून त्यानंतर चार्ल्स, डॉन असतील एकाच संघामध्ये. भरपूर वेळा मी एकाच संघामध्ये पाहिलं. आज एकमेकांच्या अपोजिट आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचे डावपेच माहित आहेत. म्हणजे जवळपास प्रॅक्टिस करत असतील ना तर एकमेकांच्या जोडीनेच करत असतील. काही खेळाडू तर एकमेकांचे मित्र आहेत. व्हॉट्सअपला मेसेज देखील केला असेल की तू चिखल डोंगराच्या मैदानावरती येतोय का, हे देखील त्याने सांगितलं. सर मला माहित आहे, परफेक्ट माहित आहे. तर असे दोन संघ अर्नाळाचे संघ आहेत. त्या अर्नाळाच्या दोघांनाही डावपेच माहित आहेत. कशा प्रकारे काय करायचं हे दोघांनाही माहित आहेत. आणि बरोबर व्यासपीठावरती पक्क्यादादा आहेत. साऱ्यांची साथ आहे त्याला, म्हणून आमचे दादा पक्क्यादादा आज खास करून आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकामध्ये धावा जर पाहिलं तर 40 धावा, 2 विकेट्स, 2.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेलाय. पण दुसऱ्या बाजूला विसरता कामा नाही मंदार भोईरला. मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा पाय बडा धमाका म्हणून मंदार भोईरकडे पाहिले जात आहेत. आणि मागच्या मॅच मध्ये प्रथमेशनं ताबडतोब बॅटिंग केली होती. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमेश पवार राणा आणि प्रथमेश म्हात्रे म्हणून 2 खेळाडू प्रचलित आहेत. मात्र अर्नाळामध्ये देखील एक प्रथमेश आहे, तो प्रचलित आहेत. तो मैदानाच्या मध्ये मागील मॅच मधली ती पुनरावृत्ती दाखवेल का, पैकी पुन्हा एकदा गोलंदाज मैदानाच्या मध्ये डेलमॉन इथे थांबवण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया मैदानाच्या मध्ये काय करतायत. ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल.
आप ट्रॅकर बॉल आहे, चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चालला, बराचसा बाहेर चालला, पंच यस डेफिनेटली वाईट बोलतो इशारा करतात. धावा फलक्यावरती आपण पाहिलं तर संघाच्या जाऊन पोहोचतात त्या 41 धावा. आणि निश्चितच कळ म्हणून क्रिकेटची ओळख आपण पाहू शकतात आणि क्रिकेटचा कळच असा आहे की जो तुम्हाला मैदानावरती घेऊन येतोय. आणि हा टेनिस क्रिकेटचा कळ अगदी आपण पाहिलं तर दुपारचा सत्र असू द्यात, रखरखत ऊन असू द्यात, मात्र प्रचंड वेगाने आतापर्यंत आपल्या या टेनिस क्रिकेटची हवा खास करून पाहायला मिळाल्या. चिरक नक्कीच नक्कीच हवा तर खूप सारी आहे, त्यासाठीच केलं टास या आयोजकांनी. खूप छान स्पर्धा पाहायला मिळते. चिखलडोंगरी चषक 2023 चा रणसंग्राम पुन्हा एकदा डेलमॉन गोलंदाजी मार्कवर असेल. यावेळेला चांगला चेंडू आहे, चेंडू चांगला आहे, अप्रतिम चेंडू आहे. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी मात्र होताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर लागते 41 रन. 2 लॉस नक्कीच विकेट गेलाय. एका साईडला प्रशांतची विकेट पाहायला मिळाली होती आणि दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर विघ्नेशची विकेट पाहायला मिळाली होती. परंतु आता मात्र 2 बॅटर, एका साईडला प्रथमेश कुडू आणि दुसऱ्या साईडला असेल मंदार भोईर. पुन्हा एकदा डेलमॉन. इथे मात्र फुलचा फटका, काय सजवलाय, अप्रतिम फटका, चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. हा येतोय चिखलडोंगरी चषक षटकार. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा म्हणजे संघाची, केतन मोठे रुबाबामध्ये थोरार नाले गावाची. ऍक्शन रिप्ले शॉट फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि डिलाइटेडफुल खेळलाय. म्हणून मी म्हटलं प्रथमेश या खेळाडूच्या नावाची चर्चा देखील रंगल्यात आणि मागील काही वर्षांमध्ये प्रथमेशने देखील आपला खेळ दाखवून दिलाय. धावफलकावरती धावा झाल्या 47 आफ्टर 2.5 ओव्हर्स, 47 लॉस ऑफ 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळतात. बॅटिंग करणारी टीम दुर्गेश 11 अर्नाळचा संघ वर्सेस सायनाथ अर्नाळ असे सुरू असलेली मॅच. पुण्याचा फटका खेळलाय, सुंदर फटका, एकाच ऍक्शन मध्ये चुनूला मात्र फेकून दिलाय. बॉल चाललाय काऊ करून आणि मिड विकेटच्या रिझर्व मधून सीमारेषा पलीकडे. पंचांचा सिग्नल मिळतात रन 4 आणि चौकार सोबत आपण पाहिलं टीमचं अर्धशतक इथे मात्र कंप्लीट. धावा फलकावरती 51. क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान, क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान, क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान, क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान. बरोबर 3 षटकांचा संपला गेला. 51 धावा. पहा हा डगआउट जिथे सध्या दुर्गेश 11 अर्नाळ संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तिथून आपण पाहिलं तर कॅमेरामध्ये प्रत्येकाला कॅप्चर केलं जातात. हे प्रेक्षक वर्ग पहा, जिथे जागा मिळाला तिथे मात्र बसून या मॅचचा आनंद घेतात. एका घरावरून देखील मॅचचा आनंद घेतात, छतावरून. फक्त तिथे स्वतःची काळजी घ्या. बरोबर 2 पाय टाकून बसला त्यांना विनंती असेल आपण थोडीसं काळजी घ्या स्वतःची. एक जण सायकलवरून सध्या मॅचचा आनंद घेतात. पाठीमागे आपण पाहिलं तर हे बाणस पाहायला मिळतात. मेन एंट्रन्स, मेन गेट आपण पाहू शकतात, मुख्य गेट तिथून मात्र पाहायला मिळतं. तिथून मात्र प्रेक्षक वर्ग काही आहे त्या मॅचचा आनंद घेतात. त्याच्याच थोडंसं बाजूला गेलं तर आणखीन एक तंबू आहे. तर तंबूच्या दिशेने आपण पाहिलं तर नक्कीच काही खेळाडू आहेत ते सध्या आराम करतात, काही खेळाडू या मॅचचा आनंद घेतात. एकविरा नायगाव संघाचे खेळाडू तिथून मात्र सध्या या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. या षटकातील पुढील षटक हाताळण्यासाठी संदीप खरवत मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लिफ्ट आर्म गोलंदाज म्हणून आपण ज्या खेळाडूला पाहिलात, एक चांगला खेळाडू, एक तंत्रशुद्ध खेळाडू म्हणून आपण नेहमीच पाहिला तो खेळाडू संदीप खरवतला. आणि त्याच्या विरुद्ध विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल तो बॅट्समॅन मैदानाच्या मध्ये पुन्हा रेडी होईल, मंदार भोईर. पहा हे आमच्या आयोजन कमिटीचे सर्व 4 मेंबर आहेत, बरोबर चेअर वरती बसल्यात. काही जणांना ऊन लागतात ते बरोबर कॅप यस आता प्रत्येकाच्या हात आल्यात, त्यांना माहिती आपल्यावरती कॅमेरा आलाय. पुढील बॉल हवेमध्ये खेळला संदीप करवतचा बॉल, छोटा पाक बडा धमाका, वार करे गंभीर, नाव मंदार भोईर. ऑलराउंडर बॉलिंग बॅटिंगला त्यांचे मंदार भोईर जो वार करतो गंभीर, त्याचं नाव आहे मंदार भोईर. षटकात ठोकला आणि कोणाच्या विरुद्ध ठोकलाय तर संदीप खरवतच्या विरुद्ध ठोकलाय. संदीप खरवत याच्या पहिल्या चेंडूवरती षटकात ठोकलाय. धावफलकावरती धावा झाल्यात 57, 57 रन. आहे आकाश गरत यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. डोंगरपाडा गावचे अक्षय 11 डोंगरपाडा संघाचे खेळाडू
एक गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. मंदार भोईर साडी 3 6 ठोकले मंदारनं, तर आकाशजी गरज डोंगरपाडा यांच्या माध्यमातून 999 यांच्या माध्यमातून आपल्यासाठी पारितोषिक असेल ते 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकच वाद आमचे पक्क्या दादा यांच्या माध्यमातून देखील आहेत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 6 साठी मंदार भोईर साडी. संदीप हवेमध्ये कैलाश रोग फटका, तिथून मात्र फसलाय का क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. ओहो, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांची मेहनत 100% 100 आउट्स ऑफ 100 होते, मात्र झेल अंतिम श्रेण्यात तो निसटल्यात. 2 धावाला 2 धावेने धावसंख्या वाढली गेल्यात. धावफलकावरती नक्की जॉईन होतात चिराग. नक्कीच खूप छान प्रयत्न मात्र पाहायला मिळालं होतं. 100% एफर्ट पूर्णपणे झोकून टाकलं होतं या खेळाडूने, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र यश मिळालं नाही. काही हरकत नाहीये. 59 धावा फलकावरती लागतात. 3.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. इथे मात्र बसून खेळला गेला अनोख्या शैलीत खेळण्याचा मानस, परंतु 1 बाउंड बाउंड्री क्लिअर होईल. हा येतोय चौकार. थँक्यू. पहा एक्शन रिप्ले पहा. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतात, तिथून घुटना टेक और सिक्सर नाही देखत. इथून मात्र 4 धावा आल्यात. चौकार आलाय आणि या चौकारानं आपण पाहिलं तर धावसंख्या आता वाढली गेली. 2 क्षेत्ररक्षकाला बरोबर बीट करून बॉल मात्र गॅप मधून निघून गेला. म्हणून मी म्हटलं ना, मंदार या खेळाडूच्या तुम्ही म्हणजे खास करून हाईट्स कडे जाऊ नका. या खेळाडूची मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. असा खेळाडू अर्नाळा गावचा आपण पाहतात सध्या मैदानाच्या मध्ये आहे मंदार. आणि मंदारची बॅट ज्या वेळी बोलू लागते ना, त्यावेळी गोलंदाजाला प्रश्न नेहमीच पडतोय. तो सध्या मैदानाची बॅट मध्ये बोलतोय. पुन्हा आपण पाहिलं स्लॉक स्वीटचा फटका खेळाव्यामध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडूवरती आले पुढे, तिथून मात्र घेतली जाते कॅच. मिळाली विकेट. मंदार भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. महाराष्ट्र कॅफे यांच्या माध्यमातून तिथे तुम्ही खास करून खूप छान पद्धतीने त्यांचा मात्र 2 दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये आता 2 दिवस आहेत. उद्या 3रा दिवस मात्र स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही खास करून कॉफीचा आनंद घेऊ शकतात, कोकम सरबतचा आनंद घेऊ शकतात. छास तुमच्यासाठी मात्र महाराष्ट्र कॅफे यांच्या माध्यमातून मात्र दिला जातोय. बरोबर आपल्या स्वखर्चाने आपण जाऊन तिथे मात्र आनंद घेऊ शकतात. धावा फलकावरती 63 धावा 3 विकेट. आणि मयूरसाठी खास करून ते पारितोषिक आहेत. एकच वाद आमचे प्रकाश दादा म्हणजे पक्के दादांच्या माध्यमातून आहेत. 3 चौकार जर मयूरच्या बॅटमधून आले ना तर 500 नाही तर 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहेत. दुसऱ्या बाजूला आकाश गिरे त्यांच्या माध्यमातून 3 सिक्सर साठी 500 आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला. चेंडू झाला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक, तिथून मात्र प्रमोद लिली चेंडूवरती वेगाने पुढे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले गेले संघाशी. ती मात्र 64 धावा 3.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 64 लॉस ऑफ 3 विकेट्स चिराग आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच 64 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर रेडी होतोय. इथे मात्र उचलून खेळायचा होता परंतु चेंडू मात्र बीट होतोय. चेंडू आणि फळीचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. षटक संपला गेलाय. 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. अप्रतिम फटकेबाजी मात्र मैदानात पाहायला मिळतेय. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागते 64 धावा. कुठेही जाऊ नका मित्रांनो, आता गेलो आणि लगेच आलोय. आवड मला ज्याची त्यालाच आणलं. पुन्हा या स्पर्धेमध्ये एकूण 85 षटकार आतापर्यंत ठोकले गेलेत. पहा हे प्रमुख आपला व्यासपीठ आहेत, मान्यवर आहेत. तिथे काही खेळाडू बसलेले आहेत. गावातील आपण पाहिलं तर गावकरी आहेत आणि सर्वेश्वर चिखलडोंगराचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 64 4 षटक 64 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सर्व नक्कीच कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतात. अगदी
अनेकांना घर बसल्या अनेक जण पाहतायत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क आजच्या दिवसामध्ये डिका स्पोर्ट्स चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये नक्कीच ऑफिशियल थोडासा प्रॉब्लेम होता, मात्र आजच्या दिवसामध्ये त्या सर्व काही गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न डिका स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं आणि याचं संपूर्ण श्रेय आपण डिका स्पोर्ट्स सर्व प्रतिनिधींना आपण नक्कीच देऊयात, कारण की खूप महत्वाचं आहे. 4 षटकांचा खेळ संपला, 64 धावा धावफलकावरती लगावल्यात. करण मैदानाच्या आतमध्ये आल्यात गोलंदाजी मार्क्सवरती. याच करणनं पहिल्या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी हाताळली होती श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या विरुद्ध. तेच करण पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, गोलंदाजी मार्क्सवरती दाखल झाल्यात. करणची गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला मयूरची बॅटिंग. मयूरने मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने तिथून मात्र पुढे आलात, बॉलला फील केलं गेलंय. एकच धाव इथून मात्र प्राप्त होतात आणि एका धावेने मात्र धावसंख्या जर पाहिलं तर 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिराग, काय वाटतं या 5 षटकांमध्ये मॅक्सिमम टोटल किती उभारण्याचा प्रयत्न होईल मैदानाच्या मध्ये? नक्कीच आतापर्यंत पाहायला गेलं तर चौकार षटकाची आतिषबाजी होते, म्हणजे 70-75 धावा सहजरित्या कंप्लीट होऊ शकतात. यावेळेला पुन्हा इथे गोलंदाज. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, हाफ टाइमला थोडासा पिच करून चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते, हे सुद्धा करणं गरजेचं होतं आणि ते 2 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला गेली तर 65 वर जाऊन पोहोचली गेले. 3 विकेट मात्र मिळतात. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडू मागे 2 जरी मोठे फटके आले तरी एक चांगला स्कोर मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता, मी मात्र सोडणार नाहीये, हे मात्र ठेवते. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट लांब जाणारा फटका हा येतोय बिग ब्लास्ट षटकार. पहा, लोअर फुलटस बॉल होता, कनेक्ट केला, मिडल ऑफ द बॅट घेतला आणि फुलटस बॉलला बहुधा कोणी टेनिस क्रिकेटमध्ये सोडत नाहीत. प्रथमेश तेच सांगितलं, येस आय एम रेडी, मैदानाच्या मध्ये मी रेडी आहे फुलर लेनच्या बॉलसाठी. आणि फुलर लेनच्या बॉलचा अगदी योग्य समाचार घेत असताना धावसंख्या 71च्या घरामध्ये पाहायला मिळतात. म्हणून मी म्हटलं ना की प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये, एक तर प्रथमेश पवार, दुसरे प्रथमेश म्हात्रे आणि अर्नाळा गावचे हे प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये सध्या बहरल्यात. मयूरला तिथे साथ द्यायची गरज होती, ती साथ मयूरने आतापर्यंत दिल्यात. 71 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. करणची सुंदर गोलंदाजी, करणच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत धावा आल्यात. नक्कीच नक्की 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी असतील. या 3 चेंडू मागे अजून देखील मोठे फटके येतील का, प्रश्नचिन्हाचा जरूर विचारला गेलाय. त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र देण्यात आलं होतं, परंतु इथे मात्र मिळेल विकेट. एक महत्वपूर्ण क्षणी महत्वपूर्ण विकेट इथे मिळताना पाहायला मिळते. राजा के संग संग झूम लो झूम लो. 4.4 षटक 71 धावा 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश यांना पण पहिला बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर रवींद्र सध्या दाखल होत असताना पाहायला मिळतात. रवींद्र मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात. प्रशांत गरत यांचे मोठे बंधू म्हणून आपण रवींद्र गरत यांना पाहू शकतात. ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात, कारण की 3 बंधूंची जोडी आपण खास करून पाहू शकतात. रवींद्र गरत, प्रशांत गरत आणि जयेश गरत हे 3 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळतात. विनायक भोईर, चेतन भोईर आणि त्यांच्या आपण पाहिलं तर खास करून मंदार भोईर. हवेमध्ये कळला फुलर लेनचा बॉल, इथे मात्र म्हटलं यस आय एम रेडी. रवींद्र भोईर ऑलवेज रेडी आणि रवींद्र भोईरच्या बॅटमधून चेंडू, रवींद्र गरतच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पलीकडे 6. बॅट प्रशांतची देखील बोलली होती, बॅट प्रशांतची देखील बोलली होती, बॅट जयची देखील बोलली होती. मग मोठे भाऊ सध्या रवींद्र अंबी किसी से कम नाही मैदानाच्या मध्ये त्यांनी देखील ठोकला षटकार. ऑफ्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच वळतात, ऍक्शन मध्ये वळतात, वाईट बॉलचा इशारा इथून मात्र करतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 78 78 धावा 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. चांगली इनिंग, चांगली सेन्सिबल आतापर्यंत पारी मैदानाच्या मध्ये आपल्याला संघाच्या वतीनं पाहायला मिळाल्या दुर्गेश श्रीवन अर्नाळच्या माध्यमातून.
फ्लिक करण्याचा प्रयत्न सुंदर फटका खेळला ऑन साइडला मनगडच्या साहाय्याने चेंडूला वळवलाय. एक धाव मिळाले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. 2 धावा तिथून मात्र पाहायला मिळतात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बनवली गेल्या पहिल्या डावामध्ये 80 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 81 धावांचं लक्ष मैदानाच्या मध्ये असेल. पाणी पंचांना मैदानाच्या मध्ये जाईल. आयोजन कमिटीला विनंती आहेत, मैदानाच्या मध्ये आपण पंचांना पाणी घेऊन जाणार आहात. मैदानाच्या मध्ये पाणी जाईल पंचांना, तोपर्यंत मॅचची कहाणी काय आहे त्याच्या दिशेने आपण जाणार आहोत. सध्या मॅचची समरी पाहिली फर्स्ट इनिंगची तर विघ्नेशनं 10 चेंडूमध्ये 28 धावा बनवल्यात. मंदारच्या 7 चेंडूमध्ये 18 धावा, प्रथमेशच्या 7 चेंडूमध्ये 16 धावा, रवींद्रच्या 2 चेंडूमध्ये 8 धावा, संदीप कर्वचं 1 षटक 13 धावा 1 विकेट, करण वैतीचं 1 षटक 16 धावा 1 विकेट, चार्ल्स गावद्या 1 षटक 19 धावा 1 विकेट आणि डिल्मॉन गावद्या 32 धावा 1 विकेट 2 षटक थोडीशी महागडी ठरले होते. इथून सायनाथ अर्नाळाला मॅचला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बरोबर 30 बॉल मध्ये 81 रन मैदानाच्या मध्ये सध्या पाहू शकता स्क्रीनवरती. 30 बॉल अँड 81 नीड इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दुसऱ्या पडावाच्या दिशेने. डीजे कॅमेरामॅन कॅमेरा स्टेजवरती येऊ द्या. ब्रेक मध्ये जो कॅमेरा आहे तो आपण स्टेजच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ठेवणार आहोत. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर या गावातील खास करून तरुण वर्ग, खेळाडू, प्रमुख मान्यवर, प्रमुख व्यासपीठावरतीच बसलेले सर्व आपण खास करून मान्यवर तिथे पाहू शकतात. अतिथीगण खास करून आपल्याला पाहायला मिळतात. 81 धावेंचं टार्गेट मैदानाच्या मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ठेवले गेलेत आणि 81 धावेंचा पाठलाग. या संघाचा पाठीचा कणा प्रशांत घरत आल्यानंतर हा संघ एका मजबूत स्थितीमध्ये मैदानाच्या मध्ये जाणवत असताना पाहायला मिळतात. अमित तांडेल यांचे षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल त्याच्यावरती चर्चा होणारच आहेत. मात्र एक छोटासा ब्रेक मध्ये पुन्हा एकदा डीजेचं संगीत आणि त्यानंतर आहेत पुन्हा आमच्याशी जॉईन चिराग यांचा आवाज आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. आणि प्रशांत घरच्या नावाची चर्चा काय आहेत तर महाराष्ट्रामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणजे टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हटलं तर अगदी काही वावगं ठरणार नाहीत. ती स्पर्धा सुप्रीमो चषक मात्र या काढून खेळून आलायत आणि वर्ल्ड कप प्रमाणे म्हणजे सुप्रीमो चषक आपण पाहिलं तर एक महत्वाचा वर्ल्ड कप मानला जातोय. त्या वर्ल्ड कपच्या स्पर्धेमध्ये खास करून प्रशांत घरत खेळून आलायत आणि येत्या काही दिवसामध्ये पुन्हा त्या सुप्रीमो चषकाचे अनाउन्समेंट झाले गेलेत. नामदार आदरणीय सन्माननीय उदयजी खास करून आपण तिथून मात्र पाहिलं तर अनिलजी परब साहेब यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. संजयजी पोतनीस साहेब यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. दरवर्षाप्रमाणे पुन्हा त्या सुप्रीमो चषकाचं आयोजन आपल्याला येत्या महिन्यामध्ये बरोबर त्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळणार आहे. मे महिन्यामध्ये ती स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. तर मैदानाच्या मध्ये साईनाथ अर्नाळा आणि एका बाजूला आपण पाहिलं तर दुर्गेश 11 अर्नाळा. एक अर्नाळाचा संघ आहे तो मैदानाच्या मध्ये पुढे येणार आहेत पण तो कुठला आहे त्याच्यावरतीच फक्त शिक्कामोर्तब करायचं आहे. साईनाथ अर्नाळा की दुर्गेश 11 अर्नाळा तो नायगावशी खेळ त्याच्यावरती चर्चा होणार आहेत. एकविरा नायगाव प्रतीक्षेने वाट पाहतोय आमच्या जोडीने कोण खेळण्यासाठी येईल. मात्र सध्या स्ट्रायकिंगवरती चार्ल्स गावद्या आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहिलं तर रिचर्ड मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगवरती चार्ल्स, नॉन स्ट्रायकिंगवरती रिचर्ड. पहिलं षटक घेऊन अमित तांडेल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. ओल टू पुन्हा एकदा चिराग. नक्कीच
पाहायला गेलं तर चार्जचा विचार केला तर आतापर्यंत मॅन ऑफ द मॅचची जर्सी मात्र त्यांनी परिधान केलाय. गेल्या सामन्यातला एक हिरो म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं होतं. आज मात्र हिरो बनेल की झिरो बनेल, हिरो बनण्याची खूप सारी संधी आहे, कारण मोठं लक्ष आहे. ते मोठ्या लक्ष्यासाठी तुम्हाला मैदानात या 22-8च्या पिच वरती स्थिर राहणं फार गरजेचं असेल धनंजयजी. नक्कीच. आणि दुसऱ्या गोष्टीचा उल्लेख आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा करीत आहोत. मात्र मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळतात चार्ल्स गावद्या आणि एका बाजूला आपण पाहिलं तर रिचर्ड हे जोडी मात्र मैदानाच्या मध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं अमित तांडेल, म्हणजे घड्याळामध्ये बरोबर 4:59 मिनिटाचा अवधी झालाय. 5 वाजण्याच्या सुमारास आपण आहोत. एक इनिंग संपण्यासाठी जवळजवळ 1 तासाचा अवधी इथून गेलाय, म्हणजे 1 तासाच्या बरोबर जवळपास गेला. म्हणून मी म्हटलं वेळ कोणासाठी थांबणार नाही, जास्त वेळ जातोय. अमितचा बॉल आपण पाहतो, खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडूला फील्ड केला गेलाय. तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने मात्र धावसंख्या आपण पाहिली तर डॉट चेंडू आलाय, सॉरी, कारण की चार्ल्स अजूनही स्ट्रायकिंगवरती आहेत. रिचर्ड यांना आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतात. अमित तांडेल शिवनेरी चषक एक स्पर्धा पार पडली होती, त्यानंतर सफाळ्याच्या स्पर्धेमध्ये आमदार चषक त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. सफाळ्याच्या मैदानावरती, विराटांच्या मैदानावरती या खेळाडूला अमित तांडेल एक लयबद्ध गोलंदाजी त्यांची जबाब पाहायला मिळाली होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळून काढल्यात. एक धाव पाहायला मिळतात. आणि बरेचसे खेळाडू आता सध्या बिझी शेड्यूल मध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये अर्नाळचे काही खेळाडू होते कालच्या दिवसामध्ये बरोबर रात्री 4 वाजता आपल्या घरी पोहोचल्यात. नायगावचा संघ, ज्यावेळी शैलेंद्रजी घोडेकर यांच्याशी आम्ही चर्चा केली शेड्यूल खेळाडूशी, त्यावेळी त्यांनी देखील एक गोष्ट म्हटली की थोडंसं फिटनेसवरती लक्ष देणं आम्हाला गरजेचं होतं, कारण की रात्री बरोबर 5 वाजता घोडबंदरच्या त्या स्पर्धेमधून, मैत्री चषकामधून आम्ही घरी आलोय. त्यानंतर काही खेळाडू झोपले देखील नाहीत, काही खेळाडू तिथून मात्र पुन्हा एकदा परतीचा प्रवास करून आज या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. एखादी स्पर्धा खेळण्याचं नियोजनबद्ध असतं, एखादी स्पर्धा खेळण्यासाठी आपण प्रारंभ ज्यावेळी करतो त्यावेळी तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पोहोचणं देखील गरजेचं असतं. ते खेळाडू वृत्ती करताना पाहायला मिळाले. फुलर लेनचा बॉल, फुल टच बॉल कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय सीमारेषे जवळ 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 बाहेर जातोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषा पलीकडे मिळतात रन. 6 षटकार. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावसंख्या फलकावरती लागते. मी आधीच म्हटलं होतं चार्ल्स जर विचार केला तर अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकवर आहे, परंतु रिचर्ड जर विचार केला तर चौकार षटकाराचा आतिषबाजीचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला गेलाय. आता मात्र त्याच्या फळीतून एक षटकार ठोठावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 7 अंकावरती. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र क्रश केलायचा होता. टॅप पद्धतीने चेंडू मात्र हलवाळ मनकाडाच्या साहाय्याने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे सहजरित्याने. एक धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली फलकावरती 8 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडू मध्ये मोठ्या प्रमाणात धावा येणं फार गरजेचं असेल, कारण जवळजवळ पाहायला गेलं तर 81 धावाचं लक्ष आहे. या 81 धावा ठोठावण्यासाठी चौकार षटकार येणं फार गरजेचं असेल. काय म्हणतील धनंजयजी? आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावसंख्या फलकावरती लागते. नाही, दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्सिंग क्रिकेट होऊ शकतं. म्हणजे पिक्चरचा एक पडाव पाहतो आपण, म्हणजे ज्यावेळी पिक्चरचा इंटरव्ह्यू होतो ना, त्यानंतर आणखीन एक महत्वाचा सिरियस भाग येतो, तो मैदानाच्या मध्ये पाहायला मिळू शकतो. तिकड बाउन्सर हाताळलाय. मात्र काय घडलं, ललितजी मेहर यांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. यस, इट इज एक्स्ट्रा रन. इथून मात्र दावा खर्च केल्या जात आहेत. काय घडलं तर थर्ड अंपायर कडे गेलं. यस, अंपायर सिग्नल. यस, आपण पाहिलं तर व्हाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवलं गेलं की व्हाईट साठी आपण रिव्ह्यू सिस्टम नाही वापरू शकणार, फक्त डाऊट असेल तर तुम्ही ते वापरू शकतात. यस, पंचांच्या माध्यमातून तो चेक करण्याचा प्रयत्न होता, मात्र आयोजन कमिटीने आम्हाला तेच दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र झालाय. स्ट्रायकिंगवरती पुन्हा पाहायला मिळतील बॅटर मैदानाच्या मध्ये चार्ल्स गावद्या. धावसंख्या 9 धावा, 4 चेंडू. हवेमध्ये स्ट्रोक कळला. ऑस्टमच्या बाहेर चेंडूला मात्र उचलला क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षक बादल्या करतात, नाही थांबू शकणार बॉलला. बॉल सीमा रेषे पार. मिळतात रन. 4 दर्जेदार चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडू देखील संपले गेले. 13 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चौकार षटकाराची आतिषबाजी चौफेर तुम्हाला करायची आहे मैदानाच्या मध्ये आणि चार्ल्सकडे असलेला अनुभव, चार्ल्सकडे असलेली आतापर्यंत ती मानसिकता मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा सध्या प्रयत्न करतायत. साईनाथ अर्नाळा संघ जर विचार केला तर 5 चेंडू आणि 13 धावा धावफलकावरती बनवले गेले आहेत. पाठलाग मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकता सध्या सुरू आहे. काही होऊ शकतं म्हणून मी म्हटलं हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटपर्यंत आपण पाहिलं तर जिद्द तुम्ही नक्कीच ठेवायला हवी. नासिन डाऊन ट्रॅक करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. सुंदर फील्ड पाहायला मिळाल्यात. एकच धाव तिथून मात्र मयूर यांना आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना एक धावाला षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं गेला पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. धाव फलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथून स्कोर विचार केला तर येणारे चेंडू मैदानाच्या मध्ये 24 आणि 24 चेंडू मध्ये 67 धावा. इथून मात्र नीट हव्या आहेत. 24 बॉल 67 धाव्यांची गरज. जावं डीजे कडे ऐकत डीजे साईराम यांचं संगीत. में हाल दिल का पता चलता है. थँक्यू. 24 बॉलचा जुनी शेष आहे. 67 धाबींची मैदानाच्या मध्ये आहे गरज या मॅचला जिंकण्यासाठी. काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही त्याच गोष्टीची चर्चा केली होती. एक सामना कालच्या दिवसामध्ये तो टेंबीपाड्याचा संघ मला आठवतोय. SSC किल्ल्याचा मला तो सामना आठवतोय. चर्चा त्याच गोष्टीची झाली होती. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू वाईड हाताळले होते, 9 बॉल हाताळले होते आणि जवळपास अवांतर धावा देखील देऊन तिथून SSC किल्ला संघाला मात्र मॅच जिंकता न आली आपल्याला पाहिलं होतं. आणि तिथून टेंबीपाडा संघ पहिल्या मॅच मध्ये संघर्ष, दुसऱ्या मॅच मध्ये संघर्ष आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील संघर्ष करताना पाहिलं होतं. म्हणजे कालच्या दिवसामध्ये जो टेंबीपाडाचा संघ पुढे आलाय त्याने 3 मॅच मध्ये संघर्षच केला होता आणि संघर्ष करूनच संघ पुढे आला होता. एक षटक 14 रन, दुसरं षटक अर्नाळाचा हार्दिक पांड्या विघ्नेश साखरच्या माध्यमातून टाकला गेला चेंडू. आम्ही जवळपास पोहोचलो होतो चेंडूवरती मात्र चेंडू त्यांना बीट करत सरळ सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. पंचाचा सिग्नल मिळतात रन 4 चौकार. नजर नजर में हाल दिल का पता चलता है. अब हम पे फिदा साफ पता चलता है. ये बात सच है दिल पे जोर कहाँ चलता है. ये बात सच है दिल पे जोर कहाँ चलता है. ये बात सच है दिल पे जोर कहाँ चलता है. अब हम पे फिदा साफ. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर चौकात ठोकलाय. फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या मात्र आता वाढल्या गेल्या. संघाच्या जाऊन पोहोचतात. अगदी आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने प्रयत्न केले होते. तिथून मात्र खास करून अमितनं मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. अमित तांडेल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक्स्ट्रा तिथून आपण पाहिलं खास करून डिका स्पोर्टच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले अगदी इंटरेस्टिंग पाहायला मिळाला होता. विघ्नेश त्याचा बॉल आपण पाहिला. सुंदर चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये फेकले गेले आहेत. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर जवळपास 1.2 चेंडू धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या. त्या मात्र 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 रन ऑन दी बोर्ड्स आपण पाहू शकतात. या षटकातील बॉल क्रमांक 3 ओव्हर द विकेट. पुन्हा ड्राईव्ह केला. आता मात्र तिथून मंदार भोईर एक सेफ खेळाडू मात्र चेंडूवरती आल्यात. पुढे बॉलला स्टॉप केला. हलक्या हाताने फेकी करतात. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. धावफलकावरती धावा 1.3 चेंडू 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढील 3 चेंडूसाठी पुन्हा ते जॉईन होतात. मिस्टर चिर नक्की 19 धावा फलकावरती लागतात. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. अजूनपर्यंत इथून मोठे फटके येणं फार गरजेचं असेल धनंजयजी. परंतु इथून मोठे फटके येतील का? परंतु इथे मात्र जखडून ठेवलं गेलाय फलंदाजाला. 19 धावा फलकावरती लागतात. पुढचे 3 चेंडूचा विचार आपण करणार आहोत. 21 चेंडू 62 धावेची गरज असेल. कोण कोणावर भारी पडेल इथे मात्र स्ट्रॉंग व्हावं लागेल. स्वतःवर आत्मविश्वास नावाच्या वज्राला जाग द्यावी लागेल, चाल द्यावी लागेल. इथे मात्र फुलं मॅचने खेळण्याचा प्रयत्न मी आधीच म्हटला होता. स्वतःवर आत्मविश्वास आहे तो मात्र तुम्हाला दाखवावा लागेल. हा येतोय षटकार. धावा फलकावरती लागतायत. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ मात्र संपला गेलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो मिस्टर विघ्नेश. यावेळेला मात्र 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेले होते. परंतु पहिल्या चेंडूवर चौकार घेतला, नंतर मात्र षटकार घेतलाय. चौथ्या चेंडूचा विचार केला तर अजूनपर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा क्लास दाखवायचा होता परंतु बॅटीचा साधे एलिमिनेशन ओपन झालं नाहीये. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. सहजरित्याने पंचांचे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. लेग बायच्या माध्यमातून एक धाव ऍड करतील आमचे स्कोरर. एका धावाने धावसंख्या फलकावरती लागते
26 धावा फलकावरती लागतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पॉवर प्लेचं बंधन मात्र हटलं येईल या षटकानंतर. शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल. खूप छान खेळ मैदानात पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळते. अर्नाळा वर्सेस अर्नाळा दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही मातब्बर संघ आहेत. एकाच गावातून दोन संघ बिलावून करतायत. यावेळेला फुल टप्प्याचा चेंडू होता, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण नसेल कुठलाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय बॉन बाउन्स, बाउंड्री क्लिअर करून टाकणारा चौकार. तेरी मैं दर्जा गया करूं रुकन पावा अखियां विचों गंदियां बरसा करूं तारे गिन याद तेरी मैं दर्जा गया करूं रुकन पावा अखियां विचों गंदियां बरसा करूं ओ ओ ओ इश्क तेरा करता दे. सरांची थोडी चर्चा करूया. 18 चेंडू 51 धावेची गरज आहे. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात धावसंख्या उभारल्या गेल्या होत्या. अजूनपर्यंत 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मागे जवळजवळ 51 धावा तुम्हाला उभारायच्या आहेत. 51 धावा उभारण्यासाठी हे षटक आहे ना खूप महत्वपूर्ण षटक असेल. या षटकामागे तुम्हाला 20 धावे तरी कुटाव्या लागतील. सर काय म्हणतील? येस डेफिनेटली, कारण की 18 चेंडूचा केला 51 धाव्यांची गरज मैदानाच्या मध्ये. म्हणून मी म्हटलं ना पिक्चरचा एक पडाव पाहिलाय, दुसरा पडाव पाहणं अजूनही गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला दुर्गेश इलेव्हन अर्नाळ्याला पाहिलं, पण साईनाथ अर्नाळा एक जुना जाणता संघ आहेत. म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाचा जो प्रवास आहे ना तो अनेक जुना आहेत. अनेक खेळाडू या संघाच्या माध्यमातून घडलेत. अनेक खेळाडूंना या संघाच्या माध्यमातूनच पुढे आणलं होतं. तो साईनाथ अर्नाळाचा संघ आहे. तर कमबॅक करणं जाणतात, जुने जाणते नाही, पॉलिश केलेलेच हिरो आहेत सर्व. आणि तेच पॉलिश केलेले सर्व हिरे आहेत ना ते पुन्हा जर चमकले तर आणखी मजा येणार आहे. चार्ल्स गावद्या, रिचर्ड आहे सध्याच्या यंगेस्ट जनरेशन मधील एक पिढीतील खेळाडू आहेत. पण दुसऱ्या बाजूला चार्ल्स गावद्यानं काय केलंय आतापर्यंत सेन्सिबल सेन्सेशनल इनिंग साकारण्याचं काम केलंय. तर दुसऱ्या बाजूला रिचर्डला चांगला खेळ करायचा आहे. बरोबर आपण पाहिलं तर खास करून एका घरावरती काही प्रेक्षक वर्ग आहेत तिथे बसलेले आहेत. फक्त स्वतःची काळजी घ्या एवढीच विनंती असणार आहेत. तिथून आपण चार्ल्सचा विचार केला तर आतापर्यंत 8 चेंडू 15 धावांची इनिंग चार्ल्स गावद्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नक्कीच चार्ल्सचा विचार केला तर याच्याकडे काय तर अनुभव आहे. तो अनुभव आहे, तो कधीही कुठेही काहीही करू शकतो. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु मानला जातो. इथे मात्र 30 धावसंख्या फलकावर लागते. इथे मात्र बॅटीची कडा लागली गेली आहे. महत्वपूर्ण विकेट. आता मात्र काय घडलंय इथे मात्र विकेट मिळेल. यावेळेला मात्र एक बिग विकेट पवेलियनच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळते. कुठेही जाऊ नका मित्रांनो. आता मात्र आपण लगेच समरीकडे येतोय. त्यापूर्वी आपल्याला पाहायला मिळते चिखलडोंगरी धावेची गरज असेल. अजूनपर्यंत मॅच ऑन आहे. कोण कोणावर भारी पडेल सांगता येत नाहीये, कारण क्रिकेट असा खेळ आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक वाक्य, क्रिकेट इज जेंटलमॅन. क्रिकेट हा सज्जन लोकांचा खेळ आहे. परंतु इथे मात्र कोण कोणावर भारी पडेल सांगता येणार नाहीये, कारण दोन्ही मातबर संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. धनंजयजी काय म्हणतील या खेळीविषयी? आतापर्यंत पाहायला गेलं तर खूप मोठं लक्ष आहे. त्या मोठ्या लक्ष्याला सामोरे जायचं असेल तर मोठं फटके मात्र खेचावे लागतील. यस, इथून मोठ्या फटक्यांची अगदी आवश्यकता आहे. मात्र प्रमोद लिली मैदानाच्या मध्ये आल्यात, दाखल झाल्यात. एक कालावधी असा होता 2018-2019 वर्ष नक्कीच सांगेन प्रमोद लिलीने गाजवलं होतं. तोच खेळाडू प्रमोद लिली मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथून स्टॉप देखील केला गेलाय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात आणि 2 धावेने मात्र धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्यात. 2.2 षटक 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ज्या विकेटची नितांत गरज होती ना ती विकेट इथून मात्र मिळवून दिली दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघाच्या गोलंदाज करण मैदानाच्या मध्ये. आणि जे काम थोडंसं अमित नाही करू शकले, विघ्नेशला आपण पाहिलं ते काम थोडंसं करण मैदानाच्या मध्ये करून देत आहेत. विकेट करण मिळवून दिली आणि ती विकेट खूप महत्वाची होती. स्ट्रायकिंगवरती बॅट्समॅन पुन्हा प्रमोद लिली आपल्याला पाहायला मिळतील, रेडी होत आहेत. पुलालींचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न अमित तांडेल तिथून मात्र वेगाने चेंडूवरती आलात. चेंडूला फील्ड केला, वेल स्टॉप, वेल फील्ड, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावा धावफलकावरती 33.
नक्कीच फेकी अप्रतिम पाहायला मिळते. जणू काही सर रवींद्र जडेजाची आठवण होताना पाहायला मिळते. अप्रतिम फेकी नक्कीच होताना पाहते. इथे मात्र धावसंख्या फलकावर लागते 33 रन 33 धावा 1 विकेट लॉस नक्कीच पाहायला मिळते. 2.3 चेंडूचा खेळ मात्र संपला गेलाय. अजूनपर्यंत येणारे 3 चेंडू पाहायला मिळतील. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा माणस पूर्णपणे चेंडूला फेकून देण्याचं काम करतोय. हा येतोय षटकार. आफ्टर 2.4 ओव्हर्स 39 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. चार्ल्स अनुभव मैदानाच्या मध्ये आहे म्हणून मी म्हटलं ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं असतं मैदानाच्या मध्ये. ते सोनं पुन्हा चकाकताना पाहायला मिळतात. नाव आहे चार्ल्स गावद्या. मैदानाच्या मध्ये करतात बॅटिंग. 39 धावा धावफलकावरती लगावले गेले सायनाथ अर्नाळा संघाच्या. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये बरोबर इथून 42 धावांची गरज आहे. इथे मात्र फुलटच चेंडू आहे. नाही सोडणार मी हे मात्र दर्शवतोय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. बाउंड्री क्लिअर नक्कीच होईल. हा येतोय बिग ब्लास्ट षटकार. न्यू बॉलर साठी रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे उपलब्ध आहे. नक्कीच रिव्ह्यू सिस्टीम मात्र इथे मात्र रिव्ह्यू आहे का मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर आमचे युट्यूबचे सर्व मेंबर आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. येस आउटफील्ड अंपायर जे आहे ते गृह्य धरले जाईल कारण की बॉल थोडासा डीप होतोय. तेच इथे मात्र चेक केलं. आपले प्रतिनिधी आहेत आपले 12 खेळाडू आहेत त्यांनी देखील त्या गोष्टी पाहिल्यात. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय कारण की डिसिजन आयोजन कमिटी आणि आपल्या 12 खेळाडूंना गृहीत धरूनच आम्ही डिसिजन तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय. धावा धावफलकावरती 45 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर मी म्हणलं ना की मैदानाच्या आतमध्ये चार्ल्स गावदे आहेत. चार्ल्स जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत या संघाच्या आशा उम्मीद सर्व काही जिवंत आहेत आणि जोपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये राहील ना तोपर्यंत या संघाला म्हणजे खास करून दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघाला थोडीशी डोकेदुखी वाढवत असताना पाहायला मिळतील. इथून सायनाथ अर्नाळा संघाच्या माध्यमातून शेवटचा बॉल असेल धावा धावफलकावरती 45 धावा. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढून खेळला स्टेप आउट खेळला. चेंडूला मात्र एकदा पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार कारण की चार्ल्स आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवतील. 3 षटकांचा केस संपला गेला. धावा धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे चेंडू मैदानाच्या मध्ये असतील ते 12 आणि 12 चेंडू मध्ये समीकरण आपण प्रेक्षकांना स्क्रीनवरती नक्की दाखवूयात. इथून नीड असेल 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 35 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. मॅच ऑन आहे. सामना ऑन आहे. एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत डीजेच्या माध्यमातून थँक्यू. आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळाला तर कशा प्रकारे दुर्गेश इलेव्हन अर्नाळाचा राहिला होता. सायनाथ अर्नाळाचा अगदी त्या जवळपास आहेत म्हणजे दोन्ही ज्या लाईन्स आहेत ना त्या बाजूनेच चालल्यात. पहिल्या षटकामध्ये तिथून आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जवळपास त्या धावेचा पाठलाग थोडंसं जवळपास पोहोचला होता. ज्या षटकामध्ये धावा ज्या आहेत ना ती थोडीशी लाईन आहेत ती चांगली सायनाथ अर्नाळा संघाची आपल्याला दर्शवताना पाहायला मिळत आहेत आणि सर्व काही दृश्य आहेत ते आपण सध्या ओमच्या माध्यमातून ग्राफच्या माध्यमातून सध्या पाहू शकतायत. खूप सुंदर टेलिकास्ट खूप सुंदर स्पर्धा डिका स्पोर्टच्या माध्यमातून. आज मात्र आपण पाहिलं तर क्लिअरिटी आणि क्वालिटी मात्र सर्व काही गोष्टी स्टँडर्ड मेंटेन केल्या गेल्यात आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि अंतिम दिवसाची आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. 46 धावा धावफलकावरती लगावले गेल्यात. 1 विकेट मैदानाच्या मध्ये मिळाल्यात. 3 षटकांचा खेळ हा संपला गेलाय. 12 मध्ये 35 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच 12 चेंडू आणि 35 धाब्याची गरज आहे. या 35 धाबा कधी उभारू शकतात तर हे षटक आहे ना सर ते महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामागे तुम्हाला जास्तीत जास्त धावा ठोठाव्या लागतील आणि फील्ड करणाऱ्या संघाला कमी धाव्यापर्यंत रोखावं लागेल. खूप कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. इथे मात्र थोडंसं अडचणीत कोण सापडेल प्रश्नचिन्ह तर जरूर विचारला गेला. आमच्या प्रेक्षक राज्य याचसाठीच तर बसले आहेत, वेळात वेळ काढून ह्यासाठीच तर आले आहेत. चौकार षटकाराची आतिषबाजी त्यांना मात्र पाहायला मिळणं फार गरजेचं असेल, कारण ते मात्र कोण जिंकेल कोण हरेल हे त्यांना माहित नाहीये. परंतु आम्हाला चौकार षटकार कसे पाहायला मिळतील हे मात्र त्यांना जरूर ठाऊक असेल. ओळीया तेच पाहण्यासाठी मैदानाच्या दिशेने करत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रेडी होतोय. इथे मात्र फुलटच चेंडू होता, चेंडू मिस टायमिंग राहिला गेला, चेंडू बराच काळ हवेत आहे. इथे मात्र जेल होणे फार गरजेचं होतं, परंतु तिथे मात्र जेल होत नाहीये आणि पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. नो चेंडूचा इशारा म्हणजे फ्री हिट सुद्धा असेल. हा फ्री हिटचा इशारा मात्र पंचाच्या माध्यमातून जरूर आमच्यापर्यंत पोहोचला गेल. रिव्ह्यू मात्र इथे उपलब्ध पंचांचे निर्णय अंतिम असतील. नो चेंडू असेल आणि हा फ्री हिटची संधी मात्र नक्कीच या संधीचं मात्र सोनं करणं फार गरजेचं असेल. सर काय म्हणतील? आता मात्र फ्री हिट आलाय, फ्री हिट आल्यानंतर थोडीशी टेन्शन मात्र वाढली गेलेत गोलंदाजाची, काय म्हणतील? यस, बहुजन विकास आघाडी सर्वेश्वर चिखलडोंगरीची स्पर्धा आहे सुपर हिट आणि येणारा पुढील बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा मारा आहे. स्ट्राईक एनवरती पाहिलं तर चार्ल्स गावदे अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वोत्तम पर्याय असतो आणि चार्ल्स गावदेने चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. Everybody get your hands up. जन्नजी तांडेल आपण यायचं इथे. जन्नजी तांडेल सध्या एकच वादा पक्क्या दादा जास्तीत जास्त फोनवरती बिझी दिसतात मला. कॅमेरामध्ये बिझी आहेत, भरपूर बिझी आहेत ते. 55 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पाटलाग 81 धाव्यांचा आहेत. अक्षयचं खास करून मी कौतुक करेन, खूप सुंदर स्कोरिंग. सकाळपासून बिचार इथेच बसलेला आहे. 2 दिवस म्हणजे 2 दिवसापासून त्याची ड्युटी आहे ती इथेच लागू आहे. लक्ष द्यावं लागणार आहेत अक्षयवरती. 55 धावा आतापर्यंत खुटल्या गेल्यात. हो सुंदर सुंदर चेंडू अमितकडे वेग आहे, अमितकडे टप्पा आहे, अमितकडे ती लेंथ आहे, ती मैदानाच्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसऱ्या बाजूला चार्ल्सचा एक इंटरव्ह्यू आम्ही ज्यावेळी घेतला तेव्हा चार्ल्सने एक गोष्ट सांगितली होती की बऱ्याच वयानंतर मला बॅटिंग मिळाली आहे आणि ती बॅटिंग मी म्हणजे खास करून मन मुरादपणे त्या बॅटिंगचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. धावा धावफलकावरती 55 बनवल्या गेल्यात. षटकातील बॉल क्रमांक 3. 14 बॉल मध्ये 36 ची गरज. आता त्याच्यामधून आणखीन एक बॉल मायनस केला तर 13. चार्ल्स 14 चेंडू मध्ये 36 खेळत होते, आता 15 मध्ये 36 वरती ते मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतायत आणि इथून 9 चेंडूचा काही शेष आहे आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी विचार केला तर धावेंची गरज आहे मैदानाच्या मध्ये अजूनही 26 धावा. 9 चेंडू मध्ये 26 धावा. मॅच ऑन, सामना ऑन. घरामध्ये बटन असतं, स्विच ऑन आणि ऑफ असतो. मैदानाच्या मध्ये देखील तसाच सामना आहे. ऑन आणि ऑफ आहे. एका बाजूला ऑन होतो, दुसऱ्या बाजूने ऑफ देखील होताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू मध्ये 26. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची एज, तिथून मात्र विकेट किपरने घेतलाय कॅच, मिळाली विकेट, बॅट्समॅन आउट. मोठा धक्का. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर लागते 55 धावा. डॉन बेनका मात्र न्यू बॅटर मैदानात जातो पाहायला मिळतो. कशा पद्धतीने फलंदाजी करेल खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता मात्र विकेट मिळाल्यानंतर आता मात्र डगआउट थोडंसं शांत झालाय. टेन्शन वाढले गेलेत इथे, टेन्शन वाढले गेले आहेत धनंजयजी. परंतु समीकरणाकडे येऊया. 8 चेंडू 26 धावेचं समीकरण. 8 चेंडू मध्ये 26 ची गरज आणि टेन्शनचा विचार केला. टेन्शन कोणाला नसतं आयुष्यामध्ये, प्रत्येकाला असतं. म्हणजे असं बघायला गेलं ना तर माणूस हॉस्पिटलमध्ये सिरियस असतो, मग प्रत्येक वेळी सिरियस का राहायचं? हॉस्पिटल मध्ये माणूस सिरियस असतो, मग प्रत्येक वेळी सिरियस का राहायचं?
जीवनामध्ये प्रत्येक वेळी सिरियस नाही राहायचं, हास्य कळतं आणि कॉमेंट्री करताना देखील आम्हाला त्याच गोष्टी करायच्या असतात. हसत खेळत कॉमेंट्री करायची असते जेणेकरून प्रत्येकाचं मनोरंजन होईल. कारण की म्हणजे एखाद्या वेळेला आपण प्लेन कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न केला ना तर काही जण बोर होत आहेत. बरोबर डिका स्पोर्टच्या चॅनलच्या आमच्या माध्यमातून कळवलं गेलं होतं की काही पारितोषिक आहेत, चर्चा त्याच गोष्टीची होणार होती. पण 3.4 चेंडू 55 धावा धावफलकावरती लगावल्यात. अमित तांडेल वन ऑफ द बेस्ट बॉलर अर्नाळा संघातील आपण पाहतो तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पण त्याच्या समोर डॉन 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 आलाय आणि डॉन चाललाय की काय? डॉन आला होता, डॉन चालला होता का काही बराच काही गोष्टी घडल्या आहेत. पण मैदानाच्या आतमध्ये अंपायर्स तिथून थर्ड अंपायर कडे रेफरन्स आलाय कारण की क्लोज मॅच आहे, क्लोज मॅच आहे त्याच्यामुळे पाहाव्या लागतात त्या गोष्टी. थर्ड अंपायर कडे रेफरन्स गेलाय, आपण गोष्टी पाहूया. कारण की क्लोज मॅच आहे, क्लोज डिसिजन आहे त्याच्यामुळे चर्चा त्या गोष्टी होणार आहेत. येस डेफिनेटली पंचांचा आपण सिग्नल पाहिलं तर थोडंफार नोबॉलचा इशारा आहे, नोबॉलचा इशारा आलाय मैदानाच्या मध्ये. आता मॅच मध्ये आणखीन काय असणार आहेत, अंपायरचा नो बॉलचा इशारा आलाय आणि या नो बॉल वरती स्ट्राईक देखील रोटेट झाले का हे देखील पाहण्यासारखे आहेत. पंच नो बॉल +1 आहे का, एकूण 2 धावा आल्यात. स्ट्राईक रोटेशन झालं, 2 धावा आल्यात. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल अमित तांडेल. हे सर्व बघणं गरजेचं होतं सर आणि ते सर्व बघणं अप्रतिम ठरला गेलाय. 55 धावा फलकावरती लागतायत. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. इथून आता मात्र मोठे फटके येतील का, कारण फ्री हिटचा चेंडू असेल, कोण स्ट्राईकवर असेल अजून देखील प्रश्नचिन्ह विचारला गेलाय. थँक्यू. येस चर्चा डेफिनेटली त्याच गोष्टीची होती कारण की 2 बिमार हाताळल्यानंतर तुम्ही नाही गोलंदाजी करू शकत आणि 2 असे चेंडू हाताळले होते ना की ते कमरेच्या वरतीच होते. त्यामुळे या पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला बंद करण्यात आलेत. आता समीकरणाच्या दिशेने जाणार आहोत मात्र गोलंदाज मैदानाच्या मध्ये कामगिरी आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क्स वरती आल्यात. मुकुल मुकुल भोईर हे डोंगरपाड्याचे एक मुकुल सोनार मला बरोबर आठवत आहेत आणि आता इथे मुकुल भोईर आहेत. विनायक भोईर यांचे लहान बंधू आपण पाहिलं तर मुकुल भोईर आहेत, ते मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 57 वरती 2 विकेट आहेत. प्रेक्षकांना आपण समीकरण दाखवूयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. इथून 81 धाव्यांचं लक्ष होतं आणि 81 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या बनवली गेल्या आहेत. त्या धावफलकावरती जवळपास 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण मैदानाच्या मध्ये बनणार आहेत. येणारे चेंडू आपण पाहू शकता तिथून मात्र अजूनही शेष असतील त्या 8 बॉल मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहेत. ग्रामीण भागामध्ये म्हणायचं झालं तर 4 षटकारांची फक्त मॅच आहेत. 4 षटकार ठोकले तर मॅच तुम्ही जिंकू शकतात. मात्र 4 षटकार ठोकण्यासाठी तुमच्यामध्ये टेम्परामेंट श्रमता असणं गरजेचं आहे. श्रमता असेल तर तुम्ही काही गोष्टी करू शकतात. मात्र मुकुल मैदानाच्या मध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजाने इथून बॅट्समॅनला हुकूल देतोय.
ऑफ्टमच्या बाहेर 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 खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा रन ललितची मेहर आमच्यापर्यंत वळतात व्हाईट बॉलचा इशारा करतायत आता समीकरण इथून मात्र मैदानाच्या मध्ये बनणार आहेत इथून येणारे चेंडू असतील ते मात्र 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे फ्रीचा बॉल आहे तर फ्रीचा बॉल कंटिन्यू आहेत त्याची माहिती आपल्या लक्षात असू द्या यस डेफिनेटली हा बॉल पुन्हा फ्री हिट पाहायला मिळणार आहेत 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 23 दुर्गेश 11 अर्नाळा की साईनाथ अर्नाळा तो जाऊन खेळ एक वेळा नायगावशी त्याच्यावरती चर्चा सुरू आहे हवेमध्ये खेळलाय लांब 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 खूपच लांब प्रमोद लिली यांच्या बँड मधून चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यूज इट सिक्सर मॅक्सिमम फूलों सा चेहरा तेरा चलियों सी मुस्कान है फूलों सा चेहरा तेरा थँक यू मॅच ऑन सामना ऑन म्हणून म्हटलं ना की हा सामना साईनाथ अर्नाळा संघाच्या बाजूने देखील जाऊ शकतोय आणि दुर्गेश 11 अर्नाळा संघाच्या बाजूने देखील जाऊ शकतोय फक्त अर्नाळा नाव जर विचार केला तर दोन्ही संघाच्या शेवटी अर्नाळाच नाव आहेत पण सुरुवातीला दुर्गेश 11 आणि साईनाथ अर्नाळा हे दोन नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात 7-17 म्हणजे आयुष्यामध्ये एकमेकांची साथ खूप महत्वाची असतं क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे क्रिकेटमध्ये एकमेकांची साथ खूप महत्वाची आहेत आणि 17 तर आहे तर 17 जागडा असल्यावरती खतरा तर प्रत्येकावरतीच असतो तो खतरा मैदानाच्या मध्ये येईल का की एकमेकांची साथ मैदानाच्या मध्ये मिळेल त्याच्यावरती चर्चा होणार आहेत स्ट्राईक वरती प्रमोद लिली या खेळाडूला आपण पाहिलं होतं त्या खारडीच्या कोसमाई स्पर्धेमध्ये सलग 5 चेंडूवरती 5 षटका ठोकणारा खेळाडू म्हणून प्रमोद लिलीला आपण त्या एका वर्षामध्ये पाहिलं होतं तो स्ट्राईक वरती आहे हवेमध्ये खेळलाय मंदार भोईर वन ऑफ द बेस्ट फिल्डर वन ऑफ द बेस्ट कॅचर इथून मात्र मंदार भोईरने घेतलाय कॅच मुकुल भोईरच्या चेंडूवरती प्रमोद लिली बॅक टू द आउट गॉन थँक्यू 6 चेंडू 17 धावेची गरज आहे इथून पाहायला गेलं तर कभी इधर तो कभी उधर कभी खुशी तो कभी गम असं म्हणायला काही हरकत नाहीये यावेळेला मात्र दोन्ही बलाढ्य संघ दोन्ही मातबर संघ आहेत मी आधीच म्हटलं होतं हे षटक होताना सर खूप महत्वपूर्ण षटक होतं आता मात्र समोरीकडे येऊया 6 चेंडू 17 धावेची गरज आहे 64 धावा फलकावर जरूर लागला गेल्या आहेत 3 विकेट पवेलियनच्या आश्रयाला पाहायला मिळतात परंतु इथून मात्र 6 चेंडू मागे 17 धावा तुम्हाला उभ्या राहाव्या लागतील खूप 2 मोठे फटके येणं फार गरजेचं असेल का कारण इथे मात्र चांगले गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं फार गरजेचं असेल काय म्हणतील धनंजयजी 6 चेंडू 17चं समीकरण येऊन पोहोचलंय येस डेफिनेटली 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे मात्र डॉन बेनका एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर करण वैती मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात एक तंत्रशुद्ध खेळाडू म्हणून आपण नेहमीच या खेळाडूंना पाहिलं पण करणची बॅट करणच्या नावामध्ये शेवटचे 3 अक्षर जर पाहिले ना तर रन आहेत पण करणला रन बनवायचे आहेत म्हणजे 6 मध्ये 17 बनवायचे आहेत तर 6 मध्ये 17 बनवण्यासाठी करणला रन बनवायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला डॉन आहेत डॉनला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला आय कॅन करून दाखवायचं आहे आय कॅन डू इट मी मैदानाच्या मध्ये करू शकते हे स्वतःला म्हणायचं आहे आणि डॉनला अनेक वेळा पाहिलं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ते बरोबर डॉनचं गाणं आहे ते देखील वाचतायत मेहू डॉन मैदानाच्या मध्ये डॉन आहेत डॉन इथून मैदानाच्या आतमध्ये आहे 6 चेंडू मध्ये 17ची गरज आहे आणि बरोबर कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे म्हणजे डीसी ऑपरेटर समालोचक ॲझली स्कोरर ॲझली आपल्याला पाहायला मिळतात कारण की 3 ते 4 गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक तर अंपायर्स दुसरे कॉमेंटेटर तिसरे स्कोरर आणि खास करून लाईव्ह प्रक्षेपण आहे त्यामुळे लाईव्हची कमिटी आपली आहेत डीसी ऑपरेटर ह्या 5 गोष्टी पायाभूत गरजेच्या आहेत मूलभूत गरजेच्या आहेत त्या 5 गोष्टींचं कॉम्बिनेशन या 5 गोष्टी खूप महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये इथून येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे डिका स्पोर्ट्सच्या चॅनलवरती सध्या जर पाहिलं अनेक जण या मॅच आनंद घेत आहेत त्यांना माहित आहे मॅच अर्नाळा आणि अर्नाळाच्या मध्येच आहेत तर एक चांगली मॅच टफ फाईट मॅच रंगताना पाहायला मिळेल 6 चेंडू 17ची गरज मयूर मैदानाच्या मध्ये आलात पहिला बॉल पहिले चेंडूवर सरळ रित्याने खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते अंडरफेकी होताना पाहायला मिळते मिळेल फक्त 1 रन चांगला थ्रो जड्डू कॉपी स्टाईल मध्ये पाहायला मिळाला 1 धावेने आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडू 16 वर समीकरण येऊन आणि अर्नाळा गावातील खेळाडूंची खासियत काय मध्ये म्हणजे वालूच्या मैदानावरती जास्तीत जास्त क्रिकेट ते खेळतात त्यामुळे फिल्डिंग आहे ना ते त्याची सर्वाधिक चांगली मानली जात आहेत आणि जास्तीत जास्त अर्नाळा गावचे खेळाडू मी अंडरम क्रिकेटमध्ये भरपूर जणांना पाहिलेत अंडरम क्रिकेटमध्ये तुमचं सर्वाधिक महत्त्वाचं काय असतं माहितीये का तर चिराग ती फिल्डिंग महत्वाची असतात ते क्षेत्ररक्षण अर्नाळा संघाच्या भरपूर खेळाडूंना आम्ही नेहमी सातत्याने पाहिलेत धावा फलकावरती झाल्यात 65 रन इथून मोठा फटका येणं फार गरजेचं होतं सर परंतु तो मोठा फटका येत नाहीये स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचा प्रयत्न सॅक्रिफाईस करण्यात भाग पडलाय इथे मात्र
डॉन स्ट्राईक वर येतोय. स्वतःला डॉन मिळवून घ्यायचा एक हुक्का मात्र याच्याकडे पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र डॉन मिळवेल का, परंतु या सामन्यात राज्य गाजवेल का हा डॉन. 4 चेंडू 16चं समीकरण आहे. अजूनपर्यंत मॅच ऑन आहे. मोठा फटका येणं फार गरजेचं असेल सर. इथे मात्र हृदयाची स्पंदने वाढली गेलेत. 4 चेंडू 16चं समीकरण. म्हणजे बरोबर 4 चोक 16 समीकरण तसंच आहे. 4 चोक 16ची गरज आहे आणि 4 चोक 16 म्हणजे काय तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आता चौकारच मारायचे आहेत. तिथून 2 षटकार 1 चौकार मॅच संपू शकतात, पण 4 चौकार मैदानाच्या मध्ये येतील का त्याच्यावरती चर्चा आहेत. अशा परिस्थितीमध्ये डॉन खेळलाय. तिथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर न्यू बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतात. मिस्टर जिग्नेश किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जेके जिग्नेश किनी एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला डॉन डीबी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने पायावरती चेंडू आढळलाय. पायचीत या समोर लेग बिफोरच्या माध्यमातून डॉन बेनकाच्या इनिंगला समाप्ती. महत्वाची विकेट. आणि कोण गाडी घेऊन जाणार आहे ना आता माहित नाही, पण कोणतरी जाणार आहे. अर्नाळाच्या दिशेने जाणार आहे, पण बरोबर ती लाल डब्याची एसटी आहे ना ते अर्नाळाच जाते. शेवटचा स्टॉप तिचा अर्नाळाच आहे. काही जण त्या लाल एसटीला जातील की बाईकने आला ते बाईकने जातील त्याच्यावरती चर्चा आहेत. पण एक अर्नाळाचा संघ या मैदानावरती थांबणार आहे. साईनाथ अर्नाळा थांबेल की तिथून दुर्गेश अर्नाळा थांबेल त्याच्यावरती शिक्कामोर्तब करायचं आहे. 3 बॉलमध्ये 16ची गरज आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर बॅट्समॅन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर अब्राम स्ट्राईक एनवरती आहे. जिग्नेश नॉन स्ट्राईक एनवरती आहेत. 3 बॉलमध्ये 16ची गरज आहे. नेक्स्ट मॅच मैदानाच्या मध्ये नक्कीच पुण्यात आपण जातोय मैदानाच्या दिशेने. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज. राईट ओव्हर द विकेट. अब्रामसाठी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फुलरलिनचा चेंडू होता. सुंदर का आतापर्यंत कामगिरी मयूरला ज्या जबाबदारी आणला लेग बाईचा इशारा पंच करतात. ज्या जबाबदारीनं मयूरच्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती ना त्या जबाबदारीचं ओझं ठेवून त्यांना आतापर्यंत गोलंदाजी हाताळल्यात. आता समीकरण 2 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. एकविरा नायगाव संघाला विनंती असेल कॅप्टन विशालची गोळी आपण लगेचच पाठवून द्यायचे आहेत, कारण की यानंतर लगेचच आपला टॉस होणार आहेत. घड्याळामध्ये बरोबर 5:35 अवधी आता ते पुढे सरसावलाय. त्यामुळे विनंती असेल कॅप्टन आपण लगेचच यायचे आहेत. 66 लॉस ऑफ 5 विकेट्स after 4.4 overs. Now remaining 2 ball remaining and 15 run required to win. नक्कीच 66 धावा फलकावरती लागतात. इथे मात्र मोठा फटका येईल का, काय गोलंदाजी केलाय, नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा असं म्हणायला काही हरकत नाहीये. इथे मात्र 4 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. वन्स धाव्यांची गरज आहे मैदानाच्या मध्ये. शेवटच्या बॉलवरती 15 धाव्यांची गरज. बहुजन विकास आघाडीची स्पर्धा पुरस्कृत केलेली चिखल डोंगरे चषक सर्वेश्वरच्या माध्यमातून आयोजन. गती परिवर्तन स्लोवर वन नॅचरल अँगलने स्विंग केलाय आणि अशा प्रकारे मॅच आहे तो मॅच जिंकला मैदानाच्या मध्ये. दुर्गेश 11 अर्नाळा संघानं अभिनंदन आहे. दुर्गेश 11 अर्नाळा संघ आपलं आणि हार्ड लक मैदानाच्या मध्ये. साईनाथ अर्नाळा आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. एक चांगली एक चांगला मॅच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. फक्त डीजे 1 मिनिट थांबवतोय. तिथून दुर्गेश 11 विघ्नेश कॅप्टन आपण यायचा टॉस साठी आणि खास करून एकविरा नायगाव. तर या मॅचचा माझा पुरस्कार आहे तो